चाला चाला एक बक्षीस आलंय मला गुगल पेच्या माध्यमातून. भजनी बुवा आमचे उदय पारकर बुवा यांनी माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक पाठवलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. काय माहित आहे, तुमच्या टाळ्यांची साथ भेटली पाहिजे. हा कार्यक्रम मला वाटतं आम्ही 15 दिवसामध्ये बुवा फिट केला. मी शैलेश परब बुवा आमचे आणि वांगणकर साहेब 15 दिवसामध्ये हा कार्यक्रम आम्ही फिट केला. का केला माहित आहे, कारण दरवर्षी ते कार्यक्रम होतो आणि एक वर्ष जर नाही झाला तर ते कसं तरी वाटतं. इथे दुसरे पण बुवा आणू शकत होतो आम्ही आणि होते दुसरे बुवा. त्यांच्या जागेवरती खरोखरच सांगतो त्यांचे गुरुजी होते, पण ते आमच्या बरोबर बसणार नाही म्हणून त्यांचा शिष्य घेतलेला आम्ही. बाकी काही नाही. आपल्या दोघांची बारी, तिघांची पण बारी चांगली होणार, कारण ते पण गायन चांगले करतात. यशवंत बुवा तुमचं काय प्रश्नच नाही. आता ते बघित राहा तुम्ही. चष्मा बाहेर पडतले, चष्मा बाहेर पडणार. लावलं टकाडलंस. पण आज आणू नको. आज आपल्या घर त्या स्वामींचाच जय जयकार करायचा आहे, एवढंच आहे. बाकी काय नाही. मी बोलतो भरपूर, बोलण्याबद्दल प्रश्न नाही. भजन माझा कमी असा, पण गायन माझा चांगला. उदय पारकर बोंग पण माहिती आहे. मी 10 वेळा नाव घेतलंय त्या माणसाचं, 100 वेळा पण घेईन. कारण काय, जो करता त्याच्यात त्याचं नाव घ्यायचा, बाकी काही नाही. समजलं ना. रुपावलीच्या आधी 1-2 गाणी घेतो. रुपावली घेतो आणि ताबडतोब बुवांकडे बारी देतो मी. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. काय माहित आहे, भजन क्षेत्रामध्ये मी स्वतः पाहिलेलं आहे. युट्यूब चालू आहे सगळे, मला वाटतं 5-6 युट्यूब आहे. जाऊ दे युट्यूबला. मी स्वतः बघितलं काशीराम परब बुवांचं हे गाणं ना. मी ज्या मंडळात जातो आम्ही तिथे म्हणायलाच सांगतात बुवा. हे मी बघितलेलं आहे. तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही आमच्यापेक्षा भरपूर बाऱ्या केल्या. मी तर तुमच्या समोर काहीच नाहीये. खरंच सांगतो तुम्हाला, तुमच्या समोर मी काही नाही, शून्य आहे. पण एक आहे, हे गाणं म्हणजे आपला गजर हा म्हणायलाच सांगतात. काही 1 2 3 हो ना. तू ताबडतोब आणीत राहू, काय टेन्शन करणार नाही मी. तू आणीत राहू. ते पाठी ते घेऊन ये, पाठच्या पुढचे घेऊन येतो. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण.
धन्यवाद धन्यवाद. गजरा घेतलो आम्ही. हा, घेणार घेणार. तुझे सगळे ख्वाहिश पूर्ण करणार मी आज. काय की नाही भावा तो भावा रुपावली देतोय. जास्त वेळ काढणार नाही कारण काय उशीर झालाय बुवा. तुम्ही पण उशीर काढू नका. नंतर मग मी गजराच्या टायमात गजर पहिलो माझ्याकडे येतो ना. नंतर मग म्हणा नको की जेटे बुवांमुळे आमचा प्रॉब्लेम झालो म्हणून. हा आज माझे परम मित्र दिव्यातील एक रत्न दयाबिडी बुवा इथे आलेले आहेत. माझ्या मंडळाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. खरोखरच होता त्यांची माझी एक बारी ठरता आणि उदय पारकर बुवांच्या मी तिघांची बारी एक ठरता होतले लवकर. दयाबिडी बुवानी इथे आमच्या बाजूला येऊन बसायचं आहे. प्लीज माझ्या बाजूला बरोबर बुवांच्या बाजूला येऊन बसा. कारण काय माहित आहे आमच्या खरोखरच म्हणजे माझं एक वैयक्तिक मत आहे. माझं जरी वय असलं तरी आज रूप 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 पाहता
Bye.